एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू अवर चॅनल. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. सो काही थोडी छान तयारी वगैरे केलेली आहे, कार मध्ये बसलेलो आहे. तर आम्ही कुठे जात असू आता? उद्या आहे क्रिसमस. काय टवाळक्या करायला चाललोय. हा मस्ती. टवाळक्या कसला शब्द आहे बघ. मी किती भारी दिसते आणि हा कसं दिसतोय. तुम्हाला भारी दिसायची गरज आहे, आम्हाला भारी दिसायची गरज नाहीये. आम्ही ऑलरेडी भारी आहे. शट अप. या जाऊ दे, तुम्ही लक्ष देऊ नका. तर मी काय सांगत होती, तर उद्या आहे क्रिसमस. सो आज आहे क्रिसमस इव्ह म्हणतात. इव्ह म्हणजे क्रिसमसच्या आधीचं. जसं आता उद्या कसं आहे ना, क्रिसमस असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी असणार आहे. बस बस बस. जास्त किडे बाहेर आले. किडे आले, वळवळले. तर किडे वळवळतच होते. हा बाबा हे बघ कसे बसले. 3 लोक बसलेत रे. नको दाखवायला, नको जाऊ दे. तिचा ड्रेस बघ किती भारी. पण हा माग सॉरी. सो आम्ही आता छान चाललेलो आहे. म्हटलं इथे ना कुमार पॅसिफिक मॉल आहे, स्वारगेट जवळ आहे. सो आम्ही तिथे जातोय आता. बघूयात म्हटलं, कारण आम्ही ना इथे विमाननगर जवळ त्या फिनिक्स म्हणतात ना, फिनिक्स मॉल आहे तो. कोणता मॉल आहे तो? फिनिक्स. बरोबर बोललीये प्रतीक. काय हसतोय? सिटी. मला तुझं मजाक नाही वाटवत आला ना. मलाही माहिती झालं. आता फिनिक्स मॉलला जाणार होतो पण भयंकर दूर होता वगैरे. सो म्हटलं इथल्या इथे जाऊन बघू इथे काही केलेलं आहे का असं. सो ॲज युजल आम्ही खूप लवकर निघालोय. 8:30 वाजता. हा थांब, टाइम दाखवेल. टाइम दाखवावा लागतो. किती वाजलेले? 8:30 नाही, 8:54. 9ला 5 कमी आहे. 8:30ला निघालो ना. हा मोबाईल जरा वर घे, मला दिसत नाही तिकडे. बघ रे, मॉल बघ किती भारी. ओहो, बरं झालं की नाही आलो प्रतीक आपण. मस्त सजवलंय. ग्राउंड फ्लोअरला आहे. आपण खालना एअरलिफ्ट नको जायला, ग्राउंड फ्लोअरने जाऊ आपण. हा ते जिन्याने वर चढत जाऊ, म्हणजे एक फ्लोअर आपल्याला समजेल काय असं. माहिती का, आम्ही आज बाहेर ना इतक्या उत्साहात पण आलो. त्याचं आणखी एक रिझन असं आहे, उद्या आहे क्रिसमस. त्याच्यामुळे प्रतीकलाही सुट्टी आहे, मलाही सुट्टी आहे. सर रात्री आम्ही किती थोडंसं असं बाहेर एन्जॉय केलं आणि थोडंसं उशिरा उठलं. उद्या सकाळी तरी चालणार आहे. म्हणजे माहिती का, मला ना एक तर झोपायची फार आवड आहे. म्हणजे मला झोप फार प्रिय आहे. झोप साठी मी काही करू शकते. त्याच्यात माहितीये, मी माझी झोप सॅक्रिफाईस करून रोज सकाळी लवकर उठून 5:45ला उठून मी जाते रोज क्लासला. हे माझ्यासाठी दिव्य आहे. प्रतीक माहिती आहे तुला, माझे आई बाबा पण शॉक आहे की आबोलीने हा इतिहास घडवला. मी पण शॉकच आहे ना. हो. सो एखाद दिवस जेव्हा रात्री 12:30-1:30 वाजले तरी उठते पोरगी. आता हा त्याचं ऑफिसचं कामच लवकर होत नाही. 8-8:30ला येतो. त्यानंतर थोडंफार टाइमपास करत आम्हाला रोज 1-1:30 वाजतात. तरी मी लवकर उठून जाते. त्याच्यामुळे एखाद दिवस जेव्हा सुट्टी मिळते ना, तेव्हा मला असं होतं की कधी येते ती सुट्टीचा दिवस, कधी येतो सॅटर्डे संडे आणि मला झोपायला मिळतं फक्त झोपायसाठी. बरं चला जाऊ दे. आता आमचं पार्किंग आलेलं आहे आणि मॉल पण एकदम क्लासिक दिसतोय. बाहेर जेवढी अपेक्षा आहे तसं त्यांनी मध्ये पण दाखवावं असं मला वाटतं. नाही मध्ये जाऊन फुसका बार निघावा. नाही तर काहीतरी दिसतं तरी आहे मध्ये जाऊन फुसका बार नको निघायला. चल तिथे त्यांना पैसे द्यायचे. चल मला सुरक्षित नाही बरं का, सुरक्षित नाही बरं का. बस ना चढतो कशाला. मोबाईल बघतोय की कुठे केलंय? थोडा वरून दिसेल ते अजून. ही बाई ना मला ही मुलांची गाडी मुलांची जी गाडी ना, मस्त त्यांना मॉल फिरवणार. छान आहे. युस्टा जायचं का? पहिले आपण मॉल बघून घेऊ आणि मग जाऊ. शॉपिंग दिसली की चालला शॉपिंगला. प्रतीक तुझं शॉपिंग केली तर मी पण शॉपिंग करणार. घरात वगैरे काही नाही. ओहो ओहो भारी ना एकदम. काय म्हणताय? पण छोट्या मुलांचे खेळणे तुझा काय उपयोगाचं आहे? पण ते रिमोट कंट्रोलची कार असेल ना, मला पाहिजे. तुला नाही का? नाही, तुला पुढच्या बर्थडेला घेणार आहे बोलली ना. हे बघ समोर किती छान सजवलंय बघ. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल. ओहो मस्त क्रिसमसचे कपडे घातले होते. मुलाला छान क्रिसमसचे कपडे घातले. प्रत्येक छोट्या मुलांचं आहे बेटा ते सगळं. आला मोठा काय आहे? छोट्या मुलांचं आहे. बघा बघा. लहान मुलांच्या सेक्शन मध्ये हिला आवडतंय जास्त. लहान नाहीये तू. मस्त छान आहे.
घंटी सारखं मला जिंगल या बेल. गाडीत बसायचं, मला या गाडीत तर बसायचं. तू या गाडीत बसली ना हा, मस्त जिंगल बेल म्हणतात ना. हा बेल बेल. जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल जिंगल बेल, जिंगल. अरे अजून यायचंय क्रिसमस. मुलांनी किती क्यूट क्यूट मस्त क्रिसमसचे कपडे घातले बघ, छोटे छोटे मुलं बघ. हा, ही मुलगी बघा हे मस्त छान. समोरून येणारे 2 पोरं पण मस्त क्रिसमसचे हा. कपडे घालून छान दिसतंय. चला आपण समोर जाऊ. फोटो काढू चल. तेव्हा छान केलंय, छान मस्त. मस्त केलं डेकोरेशन. हा चल फोटो काढू. मला नाही म्हणाली, अरे स्वतः लगेच घुसते शॉपिंगसाठी. जाऊ ते माझी शॉपिंग होऊन जाईल त्याच्यामुळं. कुमार पॅसिफिकला आलो आहे, नुसतं काय डेकोरेशन बघायला नाही आलो आहे. थोडी शॉपिंग पण व्हायलाच पाहिजे ना. पैसे माझ्या खिशातून निघणार आहेत. पहिलं माझं आहे. तुझ्या खिशात नाही, मग मी माझं पॅक करेन, तू तुझं pack कर. जास्त उडू नको. मला ना एक सवय लागली आता, बायकोशिवाय शॉपिंगच होत नाही. काहीच चांगलं वाटत नाही. जेव्हा ती म्हणेल हातात, जेव्हा घेऊन म्हणेल ती तर ती घे घालून बघ, हे चांगलं दिसेल, तेव्हाच मला आवडतं. कुठे गेली बायको आता? हे अशी 2 मिनटात गायब होते. तुम्हाला मागच्या वेळेसच मी दाखवलं होतं. हां गेली तिकडे कोपऱ्यात, दिसली. आबोलीला मी कुठं नाही दिसलो ना, तिला माहिती आहे कुठं शोधायचं. कारण मी मोस्टली शूजच्या सेक्शनवरच असतो. कुठं शोधू मी तुला? असं झालं आहे माझं. लिपस्टिकचे शेड्स बघते. का पण तू आंब्याचीच वापरते नेहमी. नाही वापरते, पण मी म्हणतो बघून घे बाई. त्या ह्याच्यासारखं करू नकोस. कशासारखं? लिप बाम हा लिप बाम सारखं करू नको. नाही, मी इथला लिप बाम पण बघितला. ट्रान्सपरंट वाला घे लिप बाम. ट्रान्सपरंट वाला घे. हो ना, ट्रान्सपरंटच वाटतं. वाटतंय नाही त्यावेळी असं काहीतरी घे. पोचलाय पण तो नीट वाजू दे. लिचीचा आहे. पांढरं वाटतं. तिला फाउंडेशन काय आहे त्याचा अर्थ माहिती नाही. फाउंडेशन घ्यायला आहे. अरे तू लावणार आहे का ते? उगाच काय काय ठिकाणी उगाच खर्च असतो, लावत काही नाही. लावणार आहे का तू ते? लावणार आहे म्हणले की 100% नाही लावणार. माझ्या चेहऱ्याला फाउंडेशनची गरज आहे का? नाही मग कशाला घेते? पैसे वाचतील ना आपले. नाही, मी इतक्या वर्षात कधी फाउंडेशन घेतलं नाही. पण माझं लग्न होऊन गेलं, पण मी कधी विकत फाउंडेशन घेतलं नाही. कारण मी लग्न झाल्यावर पण तिला छान ठेवलंय, याचा अर्थ म्हणा. असं म्हणायचं ना तुला? असं नाही असं म्हणायचं तिला. बरोबर आहे, असं म्हणायचं. ते कुठं लावतात ते तरी माहिती आहे का? फाउंडेशन कुठं लावतात ते पण नाही माहिती. ते सजेस्ट पण करतात चांगलं. अरे तुला काही गरज नाही राव. पांढऱ्याचं काळं होऊन जाईल तोंड. मुली ऐक माझं, पांढऱ्याचं तोंड काळं होऊन जाईल. म्हणजे पांढरं तोंड आहे क्रीमी होऊन जाईल. यार बघू दे. हे बघा, मॉलमध्ये ना लाईट बंद होत चाललेले आहेत. 9:30 झालेले ॲक्च्युली. हे बघा, बाय मी काय दिसते. सो 9:30 झालेले आणि मॉलची लाईट बंद व्हायला लागली. आम्ही आमचं हे बघा, आम्ही आमचा इतिहास कायम करतोय. नेहमी आम्ही दुकानं बंद करायच्या वेळेस येतो. म्हणलं नाही, आम्ही खूप लवकर नाही आलो. 8:30 वाजता. तेव्हा ती गाडी सुद्धा बंद झाली आता. त्याच्यावरती पडदा टाकून दिला आणि आम्ही आता एंट्री घेतलेली. इथली लाईट गेली. नशिबाने आपण 5 मिनिटं लवकर आलोय. ओ माय गॉड, खरंच रे. म्हणजे क्रिसमसच्या जवळची पण लाईट बंद करून टाकली. चल खायचं पण बंद व्हायचं. भूक लागली मला आता. चल चल हा. तू हॉटेल बघून ठेव कुठं जायचंय. तुझे जास्त नखरे असतात. माझी नाही आहे, तुझी असतात. समजलं ना? गाडी काढ चल. तुझ्यासाठी मी मॉलमधून लगेच बाहेर निघाली आहे. खरं तर आम्ही मॉलला ना इतक्या उशिरा टाईम 9 वाजेला आलेलो आहे. आणि मी तुम्हाला टाईम दाखवते. 9:30 बघा. फक्त आम्ही 35 मिनटं कशी तरी मॉलमध्ये घालवले आणि आता आम्ही निघतोय. कारण काहीच नव्हतं या मॉलमध्ये. उद्या दुसरीकडे जावं लागेल. एवढा इच्छा, आकांक्षा आणि एवढं मी ड्रीम घेऊन आली. तिथे काहीतरी भारी असेल, पण एवढं काही भारी नव्हतंच. चला येऊ द्या, मागे येऊ द्या, मागे येऊ द्या. हो कळलंय, मागे येऊ द्या. मागे आणत नाही काही नाही. सो प्रतीक, आता 3 ऑप्शन आहे मी बघितलेत. एक आहे संदीप, नाही पहिलं ग्रीन सिग्नल, संदीप आणि देन शाहीबोज. जिथे गर्दी नसेल तिथे आपल्याला जायचं. तुला तिघांपैकी कोणता प्रेफरन्स वाटतोय? जिथे गर्दी नसेल तो माझा प्रेफरन्स आहे. कारण मला बेकार भूक लागली आता. आय कांट
आय कांट वेट यार. हा ठीक आहे. सो आय नीड फूड. ग्रीन सिग्नल मध्ये खूप छान आहे. आम्ही 2दा आलो होतो पण दोनदा नाही, ग्रीन 4 वेळा. हा नाही 2दाच आलो आपण. आता पण हे हा बरोबर 2दाच आलो पण दोघी वेळेस आम्हाला तिथे सीट म्हणजे जागा मिळाली नाही कारण खूप गर्दी होती. आणि संदीप मध्ये बरेच जणांनी सांगितलं की संदीप खूप गर्दी असते. सो आम्ही संदीपलाही कधी गेलो नाही. शाही भोजला मात्र थाळी असते आणि शाही भोजला आम्ही म्हणजे लग्नाच्या आधी संदीपला जाऊन मला आलो. माहित नाही व्हेज मिळतं का. मी पण ऐकलंय. मी असं ऐकलंय की नॉनव्हेज खूप चांगलं असतं तिथलं. मग तिथे जाऊन बघावं लागेल. ए भाऊ आपण व्हेज आहे. आपल्याला व्हेज पाहिजे. हो ये आपल्याला व्हेज पाहिजे पण तिथे जाऊन बघावं लागेल असं म्हणतोय. हा. नाहीतर मग काय शाही भोजच आहे. हा शाही भोज पण जवळ जवळ नाही क्वालिटी पण आहे आपल्याकडं. त्या दिवशी जेवलो होतो. क्वालिटी पण चांगलं होतं त्या दिवशी हा. केलं होतं. नाही पण आहे ना आपण शाही भोजला जाऊ बघू आज. आबोली अशी पावर सोड नाही यार की ते ग्रीन सिग्नलला जायचंय यार. आज तसंही कुठं गर्दी नाहीये जास्त. बोली गर्दी नसते पण लोक असे बाहेर थांबलेले असतात. आज तिथे गर्दी आहे. बाहेर पण लोक वेटिंग वर उभे होते ग्रीन थिंग्सला. थांब म्हणतायत ग्रीन थिंग्सला नाहीये जाता. ग्रीन सिग्नल येते ग्रीन थिंग्स नाही. हा ग्रीन थिंग्स तर त्या वडगाव शेरीला आलो ना हा मन्नूच्या घरात जाऊ. नाही चल आता आपण शाही भोजला जाऊ. प्रतीक मला पण भूक लागली. आता संदीप चल ना बाबा संदीप बघायचं अजून. हॅलो गाईज वेलकम टू द रियालिटी. आम्ही जे जे हॉटेल ठरवलं ते सगळे स्किप केलं आणि आम्ही आलो शहाजीज व्हेज वर्ल्ड म्हणून. याच्यामुळे म्हणजे 3 ऑप्शन दिले होते. संदीप रिजेक्ट झाला. ग्रीन झाले आहे ना ओके. संदीप रिजेक्ट झाला नंतर ग्रीन सिग्नल रिजेक्ट झाला. शाही भोज रिजेक्ट झाला आणि शेवटी आम्ही आलो आता शहाजीज व्हेज वर्ल्ड. वेलकम टू द रियालिटी. कुठे का रे ठरवतो काय आणि घेऊन येतो कुठे. मला ठरवतो कुठे घेऊन येतो कुठे. चल मग ठरवलं कुठे आणि आलो कुठे. ऍक्च्युली आम्ही ना रस्त्याने येत होतो ना तर आम्हाला हे भारी वाटलं म्हणून आम्ही चल इथेच थांबू. चला पराठा हाऊस आहे ऍक्च्युली. वा रे इथे पण मस्त क्रिसमस सजवलं. बसते ओ शिट. मला असं ते तुझं खुर्ची अशी मागं घेता नाही येणार ग इथे. छान वाटतं. डिसेंट वाटतं हॉटेल. बघूयात. बघ तिथे किती छान असं. कसं आहे पापड. पापडावरनं डिसाईड होत असतं आमच्यामध्ये की जेवण कसं येणार आहे. कधी कधी पापड असा असतो पण पनीरची भाजी चांगली असली की. आणि पराठा हाऊस आहे त्याच्यामुळे इथे एक पराठा घेतलेला आम्ही. त्यांना शेफ यांना विचारूनच घेतला चांगला पराठा. दाल लसुणी पराठा आहे ना. थाळी दाल लसुणी पराठा थाळी आणि एक चाट घेतलेला आहे समोसा चाट. बघूया ते समोसा चाट कसं पराठा आहे. हाऊसमध्ये चाटचे प्रकार आणि पराठा थाळी एक राहू दे असे आमच्या 2 गोष्टी असतात. हां सो आम्ही मागच्या वेळेस एका ठिकाणी गेलो तर तिथं आम्ही चाट खाल्लं होतं. ते मस्त होतं. समोसा चाट मस्त असतं हां. एकदम आणि एकदम असं भरून असतं. तर बघू आता इथे कसं आहे. ॲम्बियन्स चांगला आहे. समोसा चाट पण आलाय. लेट्स सी टेस्ट. इज इट वर्थ इट. चांगलं आहे. गुड. मला पाहू दे. मस्त. खूप छान. सो आमची थाळी आलेली आहे. व्हेज लसुणी पराठा थाळी. हां दाल लसुणी पराठा थाळी. सो बटर लसूण वगैरे दिसतोय. वासही चांगला येतोय. आणि ही दाल मखनी आहे. छोल्याची भाजी बटाट्याची भाजी आणि बुंदी रायता आणि सॅलडचा करेक्ट. सो लेट्स ट्राय. गरम आहे ना. हो चांगलंच गरम आहे. मला ट्राय करावं लागेल पहिलं. हां माझ्यासाठी युअर कप ऑफ टी. दॅट्स नॉट माय कप ऑफ टी. ओके काय खातो. दाल मखनी. चांगलं आहे. चांगले.
गरम नाही जास्त नाही ना पण माझ्यासाठी तर नाही आहे पण तुम्हाला देखलो बाई पण दाल मखनीचं होतं. डोंट यूज युअर लेफ्ट हँड मस्त आहे ना काय प्रतीक आहे माहिती ना जेव्हा मिडल क्लास माणूस जेव्हा अशा मोठ्या हॉटेलमध्ये येतो ते खाऊ त्याला वाटतं रसगुल्ला तू रील पाहिलेत का त्याच्या मला हे रसगुल्लाच वाटत होता पहिले ना हा हा आत्ता पण वाटतोय नाही तरी जेव्हा पोस्ट टाइम दिलं ना तेव्हा तेच वाटलं अरे बापरे एवढं अज्ञान आहे आपल्याला मी सुद्धा हे पहिल्यांदा बघितलं बरं का ओला टिश्यू पेपर आहे करताय अरे बाळा धुऊ दे ना पण आहे ना असं ते हात धुतल्याशिवाय मजा नाही येत असते बस तसं चिक मीठ करणार आपण कुठे नको ही म्हणजे आम्हाला किती घाणेरडी आहे तू मी काहीच नाही तू करतो ऍक्टिंग नाही कसं आहे एखाद्याचं नाही का पतलून फाटू बस अरे यार झालं का नाही बघ ना तसंच आहे बघ बस ना आता पण बऱ्याच गोष्टी यायला लागल्यानंतर आबोलीमुळे मी शिकलोय मी मान्य केलं पाहिजे म्हणजे युजली नवरा बायकोला शिकवतो मी पण तिला शिकवलंय पण चांगलं व्यवस्थित राहण्याचं जे आहे, ट्रेनिंग माझ्याकडनं मिळालं तिच्याकडनं मिळालंय दर आता कारण आबोली कुठे ठेवायचं असतं तिथेच ठेव सध्या ओके हे मी रील मध्ये बघितले असल्यामुळे इथे मी सोफिस्टिकेटेड वागणार ना मलाही माहित नसतं ओला टिश्यू पेपर पण तुझं थँक्यू बिल पण द्या तुझं तोंड आणि हात मॅच नाही करत पण म्हणजे अरे निघत का नाही तू काय काय कसं वागणार बोलली होती काहीतरी सोफिस्टिकेटेड सोफिस्टिकेटेड विसरली वाटतं चला मिडल क्लास निकलता नाही ना नाही नाही निकलना चाहिए आणि वाईट काय त्याच्यात आपले पाय जमिनीवर राहिले आहेत मस्त आहे बरं